रामकृष्ण आहे. कार्यक्रमाच्या हे जे उभं पीठ आहे, या पीठावर खरं म्हणजे प्रमुख अतिथी म्हणत नाही, प्रमुख अधिष्ठात्री देवता ती बसलेली आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपद रिक्त आहे ते तिच्यासाठी. म्हणून त्या देवतेच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होतो. आणि आमचा मंगेश काय करी याचा कोणाला अंग पत्ता लागत नसतो. कारण मंगेशनं ज्या दिवसापासून या सम्राटलं माशेलची धुरा आपल्या हाती घेतली त्या दिवसापासून सगळ्या क्षेत्रामधील 12 ज्योतिर्लिंग या मंगेशाच्या कृपेनं सम्राटलं माशेलमध्ये स्थापित व्हायला हवी ही त्याची. त्यामध्ये नाट्य आलं, चित्रकारिता आली, शिल्प आलं, आरोग्य आलं, शिक्षण आलं, जे काही बाकी होतं ते अध्यात्म किंवा भक्ती. आणि त्याचं अधिष्ठान आज या सम्राटला प्राप्त झालेलं आहे. आणि भक्तीचं अधिष्ठान असणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आज या कार्यक्रमाला दीपकजी नार्वेकर माझे मित्र, तुम्हा सर्वांना ठाऊक असेलच, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर आहेत. सत्तरीचे सुपुत्र आहेत, केडीचे सुपुत्र आहेत. आणि हे सुद्धा एक घरगुती व्यक्तिमत्व. आधीपासून सगळ्या कार्यक्रमामध्ये असं त्यांना काही गरज होती आता पणजीहून इकडं छोट्याशा कार्यक्रमाला यायची, पण या व्यक्तिमत्वानं कार्यक्रम असे कधीच नाही म्हटलं नाही. बाकी तुम्हाला नमस्कार. आमचे मित्र आहेत, दिनेश गावडे जे या संस्थानाचे अध्यक्ष आहेत, माझे मित्र सगळे उदय जे आहेत, माऊली ज्यांना भर बाजारामध्ये माऊली म्हणून मी नमस्कार करूनच पुढे जात असतो. आणि माझे मित्र रोहन खडे आणि तुम्ही सगळे माझ्यामध्ये विठ्ठल, तुमच्यामध्ये विठ्ठलाला मी नमस्कार करतो. आणि भक्तीचं अधिष्ठान महत्वाचं आहे. कारण असं म्हणतात की जगविख्यात रंगभूमीचा विलियम शेक्सपियर याने आपल्या नाटकामध्ये सगळे विषय हाताळले. मंगेशच्या बाबतीत मी आता तोच उल्लेख केलाय. सगळे विषय त्या नाटकामध्ये त्यांनी सगळे विषय हाताळले, फक्त एक भक्ती सोडून. म्हणून शेक्सपियर सुद्धा आपल्या मनात म्हणाला, मला ते जमलं नाही जे तुकोबांना जमलेलं आहे. आणि म्हणून विंदा करंदीकर आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, सोहळा तो झाला दुकानात, दोघांचीही झाली उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. शेक्सपियर म्हणे तुक्या, तुकाराम म्हणे विल्या तुझं कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. काय शब्द आहेत का? तुकाराम महाराज म्हणतात की विल्या म्हणजे कोण? विलियम शेक्सपियर. विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. पण विलियम शेक्सपियर आमच्या तुकोबारायांना कल्पनेतला आहे ते. विलियम शेक्सपियर तुकोबाला म्हणतो, तुका म्हणे बाबा एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवर. मी सगळं जग पाहिलं, पण तू जो विठ्ठल त्या पंढरपूरच्या विटेवर पाहिलास ना, तो मात्र मी आयुष्यभर पाहू शकलो नाही. आणि तो विठ्ठल ज्यानं पाहिला त्याला खरं आयुष्य म्हणजे काय ते कळलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळी मंडळी, तुम्ही फक्त त्या पंढरपूरच्या महाद्वारावर राहून विठ्ठल पाहत नाही, विठ्ठल तर इथं आहे. आणि ज्याने आपल्या हृदयामध्ये विठ्ठलाचा तो गाभारा निर्माण केला, तो वारकरी आज आपल्या आयुष्यामध्ये स्वर्ग म्हणजे काय जिवंत असताना ते पाहू शकलेला आहे. आजच्या जगामध्ये सगळं आपल्याला प्राप्त होत आहे, पण मला वाटतं असे कार्यक्रम हरिपाठासारखे आमची ही मंडळी गावोगावी जाऊन आज हरिपाठ सादर करतात, हरिपाठ गायन करतात. खरंच ही काळाची गरज आहे. कारण सगळं काही आपल्याला इंटरनेट मधून प्राप्त होणार आहे. पण आताच दीपकजीने जसं म्हटलेलं आहे की समाजामधील रोगराई दूर करायची आहे. ते फक्त कोरोना नाही आहे, ते फक्त कुणाला होणारा खोकला, सर्दी, कॅन्सर ही रोगराई नाही आहे. माणसाला अन्य जे षडरिपू जडलेले आहेत ते ज्यावेळी दूर होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं हे विश्व निरोगी होईल. आणि म्हणून हे विश्व निरोगी करण्यासाठी जर एकमेव बूस्टर डोस कुठला असेल तर तो हरिपाठासारखा आहे. हरिपाठामध्ये जी शक्ती आहे, कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये ते चेक करण्याची गरज नाही आहे. परमेश्वरानं चेक करून ते पाठवलेलं आहे.
तो बूस्टर डोस ज्यानं ज्यानं घेतला त्याच्या आयुष्यामध्ये सदाचार म्हणजे काय, चांगलं विचारांचं जगणं म्हणजे काय, आणि माणसाला माणुसकी कशी शिकवू शकतो, तर हरिपाठ सारख्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक हरीचा नाम गजर एखादा मुखामधून झाला तर अन्य काहीही करायचं गरज नाहीये. आपण आस्तिक आणि नास्तिक म्हणतो. आस्तिक म्हणतो की माझ्या जगात माझा परमेश्वर आहे. नास्तिक म्हणतो तुझा परमेश्वर आहे ना, दाखव कुठे आहे, आता मला समूर्त सॉलिड तुझा परमेश्वर पाहायचा आहे. त्याला ज्ञानोबराय का सुंदर उत्तर देतात. ज्ञानोबराय म्हणतात की मलया निळ शीतळू पालवी नये गाळू सुमनांचा परिमळ गुंफिता नये. त्याचा अर्थ काय, झाडाला फुलं फुटतात, फुलांची माळा आपण एका दोऱ्यामध्ये गुंफू शकतो, त्या फुलाला असणारा गंध तुम्ही त्या मालेत गुंफून दाखवा, त्यानंतर तुला परमेश्वर म्हणजे काय ते कळेल. साखरेचे गोडपण न काढीता आडे कण म्हणजे काय, साखरेचा कण असेल, हा साखरेचा कण आहे, त्याच्यातला गोडवा जरा बाजूला काढून दाखवा, मग तुला परमेश्वर म्हणजे काय ते मी दाखवून देतो, असं ज्ञानोबराय सांगतात. त्याचा अर्थ काय, तो कुठल्या रूपानं तुमच्या आमच्यामध्ये येऊन बसलेला आहे किंवा रागत आहे हे आम्ही पाहू शकत नाही. म्हणून परमेश्वर आहे कुठे. आपण आज ट्रॅफिक सिग्नल बघतो किंवा रस्त्यानं जाताना कुठेतरी सांगतो आपण कोणाला, हे काही सिग्नल लाईट गेलाय ना, कॅमेरा लाईना कपडे कळता, त्या कॅमेराला आपण घाबरतो ना. आणि ज्यावेळी कळतं की इकडे 30 डिग्री स्पीड असायला हवी, आपल्याला कळतं आता 1000 रुपयाचा चलन येणार आहे, त्यावेळी आपोआप आपण स्पीड डिएक्सेलरेट करतो. पण आपण असं का विसरत नाही की परमेश्वराचा 24/7/365 सीसीटीव्ही कॅमेरा वर चालू असतो, तो आपल्याला बघत आहे. आयुष्यामध्ये काही वाईट कर्म केलं तर त्याचं चलन एक दिवस फाटलं जाईलच जाईल, आणि ते चलन शेवटी 4 खांद्यावरूनच जाईल हे आपल्याला ज्यावेळी कळून येईल, ते परमेश्वर त्याची करुणा आपण का वाटत नाही, त्याच्या सीसीटीव्हीचा कॅमेरा त्याची भीती आपल्याला का वाटत नाही, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. देव कुठे देव बुबुय मधार, देव कुठे आभाळाच्या आरपार. बहिणाबाई का सांगतात, देव कुठे आहे, या माझ्या डोळ्याच्या बुडावरच तो बसलेला आहे, आणि तसाच तो आभाळाच्या आरपारही आहे. म्हणून चांगले चांगले विचार जिथं आपल्याला प्राप्त होतील तिथं परमेश्वर येऊन उभा राहतो. तुम्ही वारकरी मंडळी, आपण मगाशी गजर घातल्याने मी 1 मिनिटात आता संपवतो. एक लक्षात ठेवा, भक्ती मार्गामध्ये ईश्वरापेक्षा भक्ताला 1000 पटीने जास्त स्थान त्या पंढरपूरच्या विठुरायानेच दिलेलं आहे. म्हणून तर सासवडला दिवे घाटावरनं एखादी ज्ञानोबरायांची पालखी जात असते, तिथं जय हरी विठ्ठलचा गजर जितका ऐकू येतो त्याच्या 1000 पटीने जास्त ज्ञानोबा तुकाराम हा गजर ऐकायला येतो. म्हणून तर आपण म्हणतो की भक्ती मार्गामध्ये भक्त हा श्रेष्ठ आहे. परमेश्वर म्हणतो मी नंतर. परमेश्वर काय म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. का तर त्यालाही ठाऊक आहे तुम्ही नाही तर मला व्हॅल्यूच नाही आहे. इकडं भक्त नाही तर परमेश्वराला व्हॅल्यू काय आहे याची परमेश्वराला जाण आहे, आणि म्हणून तो तुम्हा सर्वांसाठी, तुम्ही त्याच्यासाठी खास आहात. म्हणून कोणीतरी कधी विचारलं अध्यात्मक श्रेष्ठ क्षेत्रात सर्वश्रेष्ठ कोण, संत गाडगे बाबांनी आपल्या प्रवचनामध्ये त्याचं सर्वांग सुंदर उत्तर दिलं. गाडगे बाबा प्रवचनाला उभे राहिले आणि म्हणाले की सबसे बडा कौन, तर एक म्हणे सबसे बडी धरितरी. धरितरी म्हणजे काय, तर एक म्हणे धरितरी काय से बडी, वो तो शेष के माथे पर खड़ी. पृथ्वी ती शेषाच्या माथ्यावर बसलेली आहे. वो तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष सबसे बड़ा. तर एक म्हणे रे शेष काय से बड़ा, वो तो शंकर जी के गले में लपट पड़ा, यानी शंकर सबसे बड़ा. तर एक बोले शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पे बैठ के चला, यानी नंदी सबसे बड़ा. तर एक बोले नंदी कैसे बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा, यानी कैलाश सबसे बड़ा. तर एक बोले चुप, कैलाश कैसे बड़ा, उसको तो रावण ने 3 दफा उखाड़ा, यानी रावण सबसे बड़ा. तर एक बोले रावण कैसे बड़ा, उसको तो बाली ने अपने घर में बंदी कर डाला, यानी बाली सबसे बड़ा. तर एक बोले बाली कैसे बड़ा, उसको तो राम ने बाण से पछाड़ा, यानी राम सबसे बड़ा. तर एक म्हणे रे राम कैसे बड़ा,
वो तो भक्तों के शरण में पड़ा। वाह. सबसे बड़ा कौन? म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये सबसे बडा कौन? तर तुम्ही आम्ही भक्त मंडळी आहात आणि परमेश्वरानं आपलं सद्विचारांचं सत्कृत्याचं विश्वामध्ये आनंद शांती समाधान जी नांदवायची आहे तो फक्त कटेवर आपले हात ठेवून तुम्हा सगळ्यांना बघत राहणार, आम्हा सगळ्यांना बघत राहणार की माझं हे बाळ या विश्वामध्ये आनंद सुख शांती समाधान पसरवत आहे की नाही, की वाईट गोष्टी पसरवत आहे. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की देवकी कृष्ण पायी वारकरी मंडळी हरिपाठाच्या माध्यमातून परमेश्वराचं हे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र पोहोचवत आहे. म्हणून त्या विठुरायाच्या कृपा आशीर्वादासाठी देवकी कृष्ण वारकरी मंडळी ही प्राप्त आहेत आणि असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांवर ईश्वराचा राहो. त्याच्यापैकी थोडा पर्सेंटेज आम्हालाही तुमच्या माध्यमातून मिळो, कारण कमिशन शिवाय आता काही होत नसतं. विरोध बाजूला. तर सर्वांना परमेश्वर शांती समाधान देव. मंगेशच्या कार्याकरता देवकी कृष्ण या वारकरी मंडळाच्या कार्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.